5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कोल्हापूर महानगरपालिकेत कारभार पुन्हा लोकप्रतिनिधीच्या हाती येतोय। आज पहिल्या विशेष सभेत महापौर उपमहापौर निवड होणार असून सभागृहातील संख्याबळ पाहता महायुतीचा विजय निश्चित मानला जात आहे। कोल्हापूर महानगरपालिकेची पहिली विशेष सर्वसाधारण सभा पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडते। या सभेत महापौर पदासाठी भाजपच्या रूपा राणी संग्राम निकम आणि काँग्रेसच्या सचिन मारुती शेंडे यांच्यात लढत आहे, तर उपमहापौर पदासाठी जनसुराज्य शक्तीचे अक्षय विक्रम जरग आणि काँग्रेसचे दुर्वास परशुराम कदम रिंगणात आहेत। सभागृहातील संख्याबळ पाहता महायुतीच्या रूपा राणी निकम आणि अक्षय जरग यांच्या विजयाची शक्यता अधिक मानली जात असून आजच्या विशेष सभेत हात वर करून मतदान घेतल्यानंतर विजयी उमेदवारांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे। गेल्या 5 वर्षांपासून महानगरपालिकेची निवडणूक प्रलंबित असल्यामुळे प्रशासकांकडे कारभार होता, मात्र 16 जानेवारी रोजी झालेल्या निवडणुकीत 81 नगरसेवक निवडून आल्यानंतर आता लोकप्रतिनिधींचा कारभार प्रत्यक्षात सुरू होतोय। दरम्यान महायुती आणि काँग्रेस उद्धव सेना या दोन्ही गटांच्या नगरसेवकांना स्वतंत्रपणे एकत्र येण्याचे निर्देश देण्यात आले असून सभागृहातील मतदानासाठी दोन्ही बाजूंनी व्हीपी लागू करण्यात आलाय। सकाळी 11 वाजता विशेष सभेला सुरुवात होणार असून राष्ट्रगीत, उपस्थिती नोंद, अजेंडा वाचन, महागारीसाठी अवधी आणि त्यानंतर हात वर करून मतदान अशी संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे। या सर्व प्रक्रियेचे चित्रीकरण होणार असून अखेरीस पीठासन अधिकारी विजयी उमेदवारांची घोषणा करतील।